नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिपार्टमेंटल PSI ची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम पोलीस बंधू भगिनींना मी जितेंद्र अमृतकर नमस्कार करतो. आजच्या या सेटमध्ये, ज्याला आपण सेट 2 असं म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये डिपार्टमेंटल PSIला येणाऱ्या संभाव्य प्रश्नांमध्ये काही प्रश्न जे आजच्या सेशनमध्ये विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आणि चेन द व्हॉइस याच 2 टॉपिकवर आयोगाचे प्रश्न आपण आज डिस्कस करणार आहोत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आज आपण डिस्कस करतोय. सर्वसमावेशक प्रश्न पण आपण घेणार आहेत आणि पर्टिक्युलर टॉपिक वाईज पण घेणार आहे. तर काही विद्यार्थी मित्रांचं असं म्हणणं पडलं की आम्हाला असं सेक्शन वाईज पण जर मार्गदर्शन मिळालं तर ते नक्कीच चांगलं होईल. तर तो पण एक विचार डोक्यात ठेवून आपण या ठिकाणी सेट 2 हा संभाव्य प्रश्नांमध्ये जरी म्हणत असलो तरी मात्र आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स या ठिकाणी डिस्कस करतोय की जे आयोगाचे याच्या पूर्वीच्या प्रश्नां दिलेले आहे. तर ती सुद्धा आपल्याला एक तो अँगल पाहणं पण अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. पर्टिक्युलरली चेन द व्हॉइस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच या 2 टॉपिकवर आज या व्हिडिओमध्ये आपण लेक्चर्स तयार करत आहोत. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा या ठिकाणी, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट. हा कंबाईन सी परीक्षे 2019चा प्रश्न आहे. फक्त आयोग तुम्हाला चेन द व्हॉइस करताना पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स निवडायला लावतोय, म्हणजे याचा अर्थ ते ॲक्टिव्ह व्हॉइस दिलं आहे अशी ते हिंट देत आहे. त्यांनी म्हटलं फक्त चेन द व्हॉइस, तर मग त्याचा अर्थ होऊ शकतो का तो ॲक्टिव्ह पण असू शकतो, पॅसिव्ह पण असू शकतो. तर ही एक मदत आहे का बाबा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायला लावलं आहे. तर वाक्य बघा, ॲक्टिव्ह व्हॉइस आहे शी ब्रॉट, सब्जेक्ट वर्ब काय ब्रॉट केलं आहे तर न्यू अम्ब्रेला. हे एक ऑब्जेक्ट आहे हिम, कोणासाठी तर त्याच्यासाठी, म्हणजे ही डाय ट्रान्झिटिव्ह वर्ब. याचे 2 पॅसिव्ह व्हॉइस होणं पण शक्य आहे. तर पहिलं असेल अ न्यू अम्ब्रेलाने आणि दुसरं असेल हिमचा इकडे येताना हिने, पण इथे शी दिलेलं आहे म्हणून हे वाक्य बरोबर नाही येऊ शकत. याचा टेन्स बघायचा. आता बघताना काय करायचं का आपलं 36 सेकंदाच्या आत जर उत्तर सोडवायचं आहे तर सगळं वाचत बसायचं नाही, क्रीम वर्ड्सकडे आपलं लक्ष या ठिकाणी गेलं पाहिजे. तर या ठिकाणी जर सिम्पल पास्ट आहे वाक्याचा काळ तर इथं हॅड देतं आहे तर हे कधीच येणार नाही. हॅड बीन दिलेलं आहे हे येणार नाही. आपल्याला वॉच पाहिजे तर टू बी देऊन दिलेलं आहे, हे इन्फिनिटिव्हचं वाक्य नाही ते टू बी द्यायला, म्हणजे हे पण चुकलं. आता बरोबर वाक्य ॲटोमॅटिकली इलिमिनेशन केल्यामुळे बरोबर येऊन जाईल. अ न्यू अम्ब्रेला वॉज ब्रॉट फॉर हिम, आणि तर बायची रचना असायला पाहिजे होती, नाही घेतली त्याच्याने काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु आपल्याला या ठिकाणी हा ऑब्जेक्ट टू बीचं रूप आणि V3 हे बेसिक स्ट्रक्चर आहे ॲक्टिव्हमधून पॅसिव्ह व्हॉइस करण्याचं. काय करायचं, पहिले ऑब्जेक्ट टू बीचं रूप आणि V3, आणि ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. हे बेसिक आहे जे आता प्रत्येक वाक्यात आपण चेक करणार आहे. पुढे पाहता, विच बँक सर्व्हिसेस द पब्लिक बेस्ट. प्रश्नार्थी वाक्य आहे, काठिण्य पातळी थोडीशी वाटते अवघड, परंतु बा कंबाईन बीचा प्रश्न आहे. तर या पद्धतीने MPSCला असो किंवा कुठल्याही परीक्षेला असो या पद्धतीने प्रश्न येणार आहे. तर विच बँक सर्व्स इथं लक्षात घ्यायचं, वाक्याचा काळ कधी पण लक्षात घ्या. इथं V1 VS आहे तर तुमचे टू बीचे रूप ॲम इज येणार आहे. बस हेच तुम्ही उत्तरामध्ये टार्गेट केले पाहिजे. तर विच बँक सर्व्स द पब्लिक बेस्ट. ऑब्जेक्ट काय आहे, पब्लिक आहे. पब्लिकला कोणती बँक सर्वात जास्त सर्व्हिस देते, तर मग बाय विच बँक द पब्लिक इज सर्व्ड बेस्ट. इथं ई झालेलं आहे. बाय विच बँक इज द पब्लिक सर्व बेस्ट, इथे पण ई झालेलं आहे. विच इज द बँक दॅट सर्व्ड, हे वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे. मग आता बघा, बाय विच बँक कुठल्याही WH वर्डने जर प्रश्न चालू होणार असेल तर तिथं ऑक्झिलरी येणं गरजेचं आहे. तर इथे द बँक नंतर इथं इज आणि सर्व आलेलं आहे, तर आपल्याला इज पाहिजे पहिले, लक्षात घ्या. मग ऑब्जेक्ट पाहिजे. कुठल्याही WH वर्ड नंतर आपल्याला प्रश्न तयार करायचा असेल तर पुढे आपल्याला ऑक्झिलरीची वर्बची गरज आहे जी इथे पूर्ण होते, म्हणजे बाय विच बँक इज द पब्लिक, कारण प्रश्न आहे लक्षात घ्या. आणि तुम्ही असं केलं बाय विच बँक द पब्लिक इज सर्व, ते वाचायला बरोबर वाटेल, परंतु हे वाक्य बरोबर नाही आहे. एकच वाक्य बरोबर ठरलं, बाय विच बँक इज द पब्लिक सर्व बेस्ट. बाय का बरं पहिले लावून टाकलं आहे, कारण सुरुवातीलाच WH जो वर्ड आहे तर विच बँक अशा पद्धतीने रचना झाल्यामुळे बाय विच बँक. तर तुम्हाला जे काही आता ABC दिलेत, आपण याला ABC करू, A B आणि C. तर फक्त तुम्हाला B नंबरचं वाक्य बरोबर ठरतं आहे ते निवडावं लागेल, म्हणजे पर्याय क्रमांक
2 अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. प्रश्नार्थी वाक्याला प्रश्नार्थी स्वरूप WH वर्ड नंतर नेहमी ऑक्झिलरी येते, हे कायम लक्षात ठेवा. नंतर सब्जेक्ट येईल, नंतर मेन वर्ब वगैरे अशी रचना असेल कारण याला प्रश्नचिन्ह प्राप्त होत आहे. ठीक आहे. नेक्स्ट, धिस प्रपोजल इज ऑब्जेक्टेड. आता मागे तुमच्या पेजवर लिहून दिलं तर मी का टू बीचं रूप आणि V3 इज इक्वल टू पॅसिव्ह वॉइस रचना आहे, लक्षात घ्या. आणि मग पहिले ऑब्जेक्ट येईल. इज ऑब्जेक्टेड टू बाय अस, बायची पण रचना आहे. असचा इकडे येताना वी व्हायला पाहिजे. वीचे पर्याय किती पाहिजे, बाकीचे वाचत बसायचे नाही, गरज नाही आहे, कशाला वेळ वाया घालवायचा. हे वाक्य आपल्याला आता ॲक्टिव्ह वॉइस करायला लागेल कारण पॅसिव्ह वॉइस आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट ॲक्टिव्ह स्ट्रक्चर, कारण दिलेलं पॅसिव्ह आहे. त्याने ॲक्टिव्ह करा नसतं म्हटलं, नुसतं चेंज द वॉइस म्हटलं असतं तर ॲक्टिव्हच झालं असतं, कारण पॅसिव्हचं पॅसिव्ह होऊच शकत नाही. तर अस आहे तर आपल्याला वीनेच सुरुवात करायला लागेल. इज ऑब्जेक्टेड. आता टू बीचं रूप आपण ॲम इज आर आपल्याला दिलेलं आहे, V3 दिलेलं आहे, म्हणजे साध्या वर्तमान काळातलं हे वाक्य पॅसिव्ह वॉइस. ॲक्टिव्ह करताना आपल्याला V1 किंवा VS घ्यायला लागेल. आणि वी करतायत आपल्याला यस लावायचं नाही, तर वी ऑब्जेक्ट हे बरोबर आहे. बरोबर. आता कर्म याच्यातलं धिस प्रपोजल आहे, कारण कर्माने सुरुवात होणारं वाक्य हे पॅसिव्ह वॉइस दिलेलं आहे. मग टू बीचं रूप, ऑब्जेक्ट टू बीचं रूप. आता इकडे करताना आपण सब्जेक्ट पहिले घेतला बाय नंतरचा, मग आपल्याला व्हर्ब घ्यायला लागेल. ऑब्जेक्ट ही ऑब्जेक्ट व्हर्ब झाली याच्यातली, बरोबर. आणि टू मग धिस प्रपोजल, पण मग इथं धिस दिलं, इथं धिस करून टाकलं, ते गलत झालं. तर वी ऑब्जेक्ट टू आणि टू पण घेणं गरजेचं आहे. धिस प्रपोजल शेवटी फुल पॉईंट पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्याला घ्यायला लागेल 3 नंबरचं. हे वाक्य काय करायला लावलं तर आपल्याला पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करायला लावलं होतं. मग पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करायला लावलं तर सुरुवात सब्जेक्टने घ्यायची, जो बाय नंतर आहे. नसेल तर आपण मग कुठला पण करता घेतला असता. आणि नंतर मग आपण व्हर्बची रचना केली, टू बीचं रूप आणि V3 वरनं रचना केली. टू बीचं रूप प्रेझेंटमधलं निघालं म्हणून आपण ॲम इज आर पैकी इथं V1 त्याच्या बदल्यात घेतला. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट, परत ॲक्टिव्ह वॉइस आपल्याला निवडायला लावले. राज्यसेवा मेन्स 2019चा प्रश्न आहे बघा. आय शॅल बी ऑब्लाइज्ड. आता कसं काय कळलं हे पॅसिव्ह वॉइस आहे तर बघा, टू बीचं रूप आणि V3 या ठिकाणी पुढे बायची रचना दिलेली नाही, आपण घ्यायचा कोणता पण करता चालेल. आय शॅल बी ऑब्लाइज्ड टू गो. ऑब्लाइज्ड म्हणजे काय, सक्ती करण्यात आलेली आहे किंवा भाग पाडण्यात आलेलं आहे. आय शॅल बी ऑब्लाइज्ड, मला जायला भाग पाडण्यात आलेलं आहे, कोणाकडनं दिलेलं नाही. मग सर्कमस्टन्सेस चालेल आपल्याला करता, डेस्टिनी पण चालेल. इज नाही चालणार आपल्याला कारण की शॅल विल आहे, तर फ्युचर टेन्स आहे, तर मग शॅल किंवा विल प्लस बी आणि प्लस V3 आहे. हे वाक्य पॅसिव्ह वॉइसचं आहे. टू बीचं रूप आणि V3 आहे. ॲक्टिव्ह वॉइस करताना तुम्हाला तोच काळ तयार करायला लागेल, म्हणजे तुम्हाला शॅल आणि विल हा बी नाही चालणार उत्तरात, V1 घ्यायला लागेल. आणि तुम्ही शाल विलचे जर पर्याय पाहिले तर एकच पर्याय आहे, सर्कमस्टन्सेस विल, बस, बाकी काहीच करायची गरज नाही. राज्यसेवेसारख्या कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेतला हा प्रश्न आहे ना, हल्लीच्या काळातला आहे. म्हणजे असं काही नाही की प्रश्न कठीणच येतील, फक्त तुम्हाला तो चुणचुणीतपणा दाखवायचा आहे, जो त्या परीक्षेला प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी जो तुम्ही अभ्यास करून जाता तो तुम्हाला त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे. तिथेच दिलेलं आहे सगळं. अवघड वाटतं आहे प्रश्न, बापरे आय शॅल बी ऑब्लाइज्ड टू गो. आता आय इट अ मँगो असं वाक्य पाहिलं आहे आपण जनरली, हे काय आलं असं. पण पहा ना, तुम्हाला काय करायला लागलं, ॲक्टिव्ह व्हायचं काही नाही करता, फक्त याला टार्गेट करा. टू बीच्या रूपाला बी नाही पाहिजे उत्तरात, आणि मग शॅल विल पाहिजे, एकच ठिकाणी आहे ना. आयोग मदत करत आहे, आयोग सांगताय तुम्हाला बाबा सगळं इथे दिलेलं आहे, तू फक्त काय कर, व्यवस्थित विचार कर, मी तुला पास करायला तयार आहे. शेवटी प्रश्नांची उत्तरं हे करेक्ट दिलेलं आहे त्याच्यातलं एक, म्हणून तर आपल्याला त्याची मदत होते. चला, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस. आता ॲक्टिव्हचा परत राज्यसेवा मुख्य 2019चा प्रश्न आहे. डू नॉट डिस्टर्ब, डू नॉट आणि डोंट एकच समजायचं. हे आज्ञार्थी वाक्य, याची सुरुवात एक तर लेटने व्हायला पाहिजे, नाही तर शूडला नॉट लागला पाहिजे. बघा, डू नॉट डिस्टर्ब काय, द क्लास शुड नॉट बी डिस्टर्ब्ड, हे वाक्य बरोबर आहे. लेट द क्लास नॉट बी डिस्टर्ब, हे पण वाक्य बरोबर आहे. इथं इज नको पाहिजे. आता ऑल ऑफ द अबो का नाही, कारण हे चुकीचं आहे म्हणून ऑल ऑफ द चुकीचं आहे. आता हे दोन्ही बरोबर आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्या वेळेला एकच पर्याय सगळ्यात जास्त बरोबर असेल तो घ्यायचा, 2 असेल तर जास्त बरोबर घ्यायचा. काय बोललो कळलं? 4 पर्याय आहेत, एकच पर्याय बरोबर आहे, बाकी 3 चुकीचे निवडून घ्यायचा. आता 2 बरोबर आहे, मग जास्त बरोबर कोणता आहे, नियम लावायचा. मग नियम, आज्ञार्थी वाक्याची सुरुवात लेटने व्हायला पाहिजे. आयोगाने 2 नंबरचं वाक्य बरोबर ठरवलं आहे. जर हा पर्याय ऑल ऑफ द अबोच्या ऐवजी ओनली 1 and 2 किंवा बोथ 1 and 2
असं घेतलं असतं मग आपण खालचा पर्याय घेतला असता, पण दोघांपैकी एकच निवडायला लावलं आहे. सर्वात जास्त प्रोटोकॉलप्रमाणे नियमाप्रमाणे वाक्य लेटने चालू होईल. हा डोंट नसता तर पण डिस्टर्ब द क्लास असं वाक्य झालं असतं, म्हणजे ते हो करायला आज्ञा. मग लेट द क्लास, मग नॉट नसता आला फक्त. जाता जाता तो पण एक प्रकार लक्षात घ्या, कारण कुठल्याही प्रकारचं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसला येऊ शकतंय. बघा, बाबूराव पेंटर हॅज पेंटेड धिस पिक्चर. सरळ सरळ सब्जेक्ट व्हर्ब आणि ऑब्जेक्ट असलेलं वाक्य आहे. बाबूराव पेंटर काय क्रिया केली, हॅज पेंटेड, आणि काय पेंट केलं आहे, द पिक्चर, ऑब्जेक्ट झालं. हे वाक्य आता ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं. द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फॉरेस्ट 2019चा प्रश्न आहे. धिस पिक्चरने सुरुवात करायची, धिस पिक्चर धिस पिक्चर धिस पिक्चर. टू बीचं रूप आता हॅव हॅज आहे तर प्रेझेंट परफेक्ट आहे, तर हॅव आणि हॅज प्लस वाक्यात नसलेला शब्द आपल्याला बीन घ्यायचा आहे, आणि याच्यामध्ये V3 आयता आहे कारण की मूळ स्ट्रक्चरमध्येच V3 आहे, त्याच्यामुळे पेंटेडला पेंटेड आयता मिळणार आहे आपल्याला. बीन उत्तरामध्ये आलाच, इज घेतलेला आहे गेलं, वॉज घेतलं आहे गेलं, हॅज बीन, हॅड घेतला आहे काळ बदलून टाकला आहे, हॅव याचा हॅड झाला तर काळ बदलला, वॉज घेतला काळ बदलला, इज घेतला काळ बदलला. धडधडीत उत्तर डायरेक्ट इलिमिनेट होऊन बाहेर येत आहे. 3 नंबरचा पर्याय निवडायचा आहे. बघा, तुम्हाला पर्याय मदत करता मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, मात्र अभ्यास झाल्यावर ते शक्य. हां, चूज द करेक्ट. अजून काही प्रश्न होता का खाली? नाही, 6 झाले. पुढे चूज द करेक्ट ॲक्टिव्ह स्ट्रक्चर निवडायला लावलं आहे, म्हणजे दिलेलं पॅसिव्ह व्हॉइस आहे. पॅसिव्ह व्हॉइस कशाने ओळखायचं, कायम लक्षात ठेवा, टू बीचं रूप आणि V3, आणि मग पहिला शब्द हा ऑब्जेक्ट असतो, इज इक्वल टू पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह करायला लावलं आहे. मेनी व्हेकल्स आर बीइंग लूटेड अँड बर्न्ड. कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवलं म्हणजे 2 क्रिया झाली. अनेक वाहनांना लुटमार करण्यात आलेली आणि पेटवण्यात आलेले कोणाकडनं, बाय द एगिटेटर्स अँड हुटलिंग और हुटिंगन्स. म्हणजे जे ॲगिटेटर्स आहे किंवा ॲजिटेटर्स आहे, म्हणजे जे काय आंदोलन करणारे, किंवा जे हुटिंगन्स आहे किंवा जे मारामाऱ्या किंवा आडदांड लोक वगैरे वगैरे. आपल्या बाय दिला आहे का? हो. मग आपल्याला सुरुवात होईल तर द ॲगिटेटर्स अँड हुटलिंग्स, नाही तर मेनी व्हेकल्स आहे, हे कधीच नाही घ्यायचं. द ॲगिटेटर्स अँड हुटलिंग, परत मेनी व्हेकल घ्यायचं नाही, द ॲगिटेटर्स अँड हुटलिंग्स. आता काय करायचं, आता 2च उरले बघा, 2 पटकन इलिमिनेट करायला शिकायचं आहे तुम्हाला. त्या ठिकाणी आर बिईंग आहे, उत्तरात येणार नाही असा शब्द ॲक्टिव्ह व्हायचा तो बिईंग आहे, कारण ING असल्यानंतर बिईंग वापरला आहे. मग पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करताना ते काढायचं जे वापरलेलं असतं. बिईंग पाहिलं रे पाहिलं, तर उत्तरात बिईंग नको पाहिजे, आणि त्याच्या बदल्यामध्ये याला ING लावायचा, आणि परत बर्नला पण ING लावावा लागेल. मग आता बघा, द ॲगिटेटर्स अँड हुटिंगन्स हॅव बीन. हॅव बीनमध्ये काय कळलं आहे, वाक्याचा काळ बदलून टाकला आहे. काळ बदललेला चालणार नाही. हा प्रेझेंट कंटिन्युअसमधला पॅसिव्ह व्हॉइस आहे. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये पण प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे ॲमीदार ING पाहिजे, बिईंगच्या बदल्यामध्ये ING लावायचं आहे. इथं जो हॅव आहे ना, हा चुकीचा, चुकवण्याकरता लावून टाकला आहे. 4 नंबरचा पर्याय निवडायचा. कठीण वाटतात ते, पण ॲक्च्युली ते अभ्यास झाल्यानंतर कठीण नसतात, आणि तुमचा आता अभ्यास होण्याच्या मार्गावर आहे, लक्षात घ्या. त्या पद्धतीने आहात, किंवा काही दिवसांनी तुमचा अभ्यास होणार आहे, तेव्हा पण तुम्ही आता पाहिलेला व्हिडिओ पुन्हा पाहू शकताय, त्याला काही बंधन नाही. किती वेळा हा व्हिडिओ तुम्हाला बॅकवर्ड फॉरवर्ड करून पाहता येतो. पॉईंट आउट द सेंटेन्स दॅट इज नॉट इन पॅसिव्ह व्हॉइस. वा, कसा प्रश्न आहे बघा. आता कंबाईन बी ऑगस्ट 2018 झालेल्या परीक्षेतला प्रश्न आहे की दॅट इज नॉट पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस नाही आहे. पॅसिव्ह व्हॉइस कसं असतं, परत एकदा बघा, टू बीचं रूप आणि V3 इज इक्वल टू पॅसिव्ह व्हॉइस आहे. पॅसिव्ह व्हॉइस नसलेलं वाक्य शोधायचं आहे. म्हणजे 3 ठिकाणी अशी रचना असेल बघा. शुड नॉट सिलेक्ट हेच उत्तर येईल, कारण प्रॉमिसेस बघा, आर सून हे टू बीचं रूप, आणि फॉरगॉटन, फॉरगेट, फॉरगॉटन पॅसिव्ह व्हॉइस झालं. वॉज, वेलकम, वेलकमला ईडी लागतो, वेलकम नुसता कमचा केम होतो, लक्षात घ्या. तर टू बीचं रूप V3 आहे, पॅसिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. इंग्लिश ग्रामर इज नॉट प्रॉपरली टॉट, व्यवस्थित नाही शिकवलं गेलं, टू बीचं रूप आहे. टॉट V3 आहे, हे पण पॅसिव्ह व्हॉइस आहे. नॉट इन पॅसिव्ह व्हॉइस, कोणतं पॅसिव्ह व्हॉइस नाही आहे, तर वी शुड नॉट सिलेक्ट आवर लाईफ पार्टनर हेस्टिली. आपला लाईफ पार्टनर आपण हेस्टिली स्वीकारायला नको पाहिजे, हे चेंज व्हॉइस केलं, म्हणजे आता हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस नाही आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. मग पॅसिव्ह व्हॉइस कसा होईल, आवर पार्टनर, आवर लाईफ पार्टनर शुड नॉट बी, जेव्हा आपण टू बीचं रूप वापरू, शुड नॉट बी सिलेक्टेड हेस्टिली बाय अस, हे झालं त्या ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस, म्हणजे हे वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. नॉट इन पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे हेच. याच्याऐवजी आयोगाने विचारलं असतं, पॉईंट आउट द सेंटेन्स दॅट इज इन ॲक्टिव्ह व्हॉइस, तरी पहिलंच आलं असतं. दॅट इज नॉट इन पॅसिव्ह व्हॉइस तरी पहिलेच येईल.
उर्वरित 3 पॅसिव्ह वॉइस आहे. पॅसिव्ह वॉइस कशाने होतं? टू बीचं रूप आणि V3. येते आयडिया लक्षात? बघा असाच अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट ट्रान्सफॉर्म्स. विचारण्याची पद्धत कसं आहे? चेंज व्हायचंच असतं प्रत्येक वेळेला. विचारण्याची पद्धत काय बघा? इंटू पॅसिव्ह. पॅसिव्ह व्हॉइस करायचं. पॅसिव्ह व्हॉइस करायचं म्हणजे आपल्याला टू बीचं रूप आणि V3 हे आलं पाहिजे. आता दिलेलं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइस आहे कारण तो पॅसिव्ह व्हॉइस करायला होतं. कंबाईन बी 2018. दे विल टेक. विल टेक आहे सिम्पल फ्युचर आहे. आता टू बीचं रूप बी पाहिजे उत्तरात. जे बी आहे आता बस तेवढंच बघण्याचा प्रयत्न करा म्हणजे उत्तर फास्ट तुमच्या लक्षात येईल. पहिलं वाक्य वाचून घ्यायचं. दे विल टेक. ते घेणार आहेत. काय घेणार आहे? रिव्हेंज. रिव्हेंजने कर्माने तुमचं उत्तर सुरू झालं पाहिजे. रिव्हेंज एकच आहे आणि टू बीचं रूप बी एकच आहे. बघा इथं विल बी आहे, इथे पण विल बी पण पुन्हा आपल्याला या ठिकाणी मर्डररने सुरुवात करून दिली आहे. बरोबर. पण दे विल टेक. काय टेक करणार आहे? ते रिव्हेंज घेणार आहे. कोणावर? तर मर्डररवर. म्हणून मर्डरर नको पाहिजे. ठीक आहे. द मर्डरर विल बी टेकन ऑन रिव्हेंज. दे विल टेक रिव्हेंज. ते बदला घेणार आहे. ते काय घेणार आहे? बदला. आणि कोणावर घेणार आहे? तर मग 2 कर्म आहे आता. ठीक आहे. तर दोन्ही वाक्य असतील तर बरोबर येऊ शकता. रिव्हेंज विल बी टेकन ऑन द मर्डरर बाय देम. हे वाक्य सगळ्यात करेक्ट आहे. द मर्डरर विल बी टेकन ऑन रिव्हेंज बाय देम. 2 कर्म असल्यामुळे हे पण शक्य आहे. द मर्डरर विल बी टेकन रिव्हेंज ऑन. पण कोणावर? हे वाक्य अपूर्ण आहे. द मर्डरर शॅल बी. शॅलची गरज नाही आहे. हे अपॉन पण वापरलं आहे. चुकीचं आहे. आता मात्र ए आणि बी दोन्ही दिसत नाही आहे. त्याच्यामुळे दोन्ही नाही आहेत तर उलट चांगलं झालं कारण एकच वाक्य प्युअरली बरोबर होतं. द मर्डरर विल बी टेकन ऑन रिव्हेंज बाय देम. मग ते थोडं खटकलंच होतं मला पण. तर फक्त ए नंबरचं वाक्य बरोबर ठरवा. ए आणि बी असतं तर कदाचित त्या पर्यायाकडे गेलो असतो पण ए आणि बी पर्याय नाही आहे. फक्त एकडे वळू आपण. तर डाय ट्रान्झिटिव्ह सारखा दर्जा देण्याचा प्रयत्न केला होता पण ते नाही झालं. एकच पहिलं वाक्य बरोबर आहे फक्त. ठीक आहे. ए आणि बी असतं तर कुठेतरी आपण विचार केला असता म्हणजे ते चाललं असतं तेव्हा. ठीक आहे. नेक्स्ट. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे परत. हे पुन्हा लिहितोय डोक्यात कायम फिट राहावं म्हणून. MPSC मेन 2018चा प्रश्न आहे. दे सॉ देम टू गो आउट. सॉ आहे बघा. पटकन लक्षात घ्यायचं. सॉ V2 आहे. वॉज वेअर पेक्षा वेगळा पर्याय नको पाहिजे. वेअर आहे. हॅव आहे. चूक. सॉ आहे टू बीचं रूप नाही. चूक. वेअर. बस आता या दोघांपैकी एक उत्तर येणार आहे. बघा आता दे सॉ देम. देम आहे ना. देम हे ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. कारण याचा पॅसिव्ह व्हॉइस करायला लावला आहे. दिलेलं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. इथं देमचा दे घ्यायचा. इथं दे बरोबर आहे. वेअर बरोबर आहे. सीन बरोबर आहे. मग इथं गॉन पुन्हा गोचा गॉन करून टाकला आहे. 2 आपल्याला V3ची काय गरज आहे? ती इतर शब्द आहे त्याला बदलायचं नाही म्हणून वाक्य चुकीचं ठरलं. 4 नंबरचं बरोबर आलं. इलिमिनेट करायचे पटकन पर्याय. गॉन पण गोचा V3 केला आहे. गरज नाही. ते इतर शब्द आहे. तर 4 नंबरचा पर्याय घ्यायला. पुढे पहा. चूज द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस स्ट्रक्चर करायला लावलं आहे. म्हणजे दिलेलं वाक्य काय आहे? पॅसिव्ह व्हॉइस आहे. टू बीचं रूप V3 अशी रचना आहे. ही कॅन्सल करायची आपल्याला. याच्या बदल्यामध्ये वर्ब घ्यायचे. फक्त बायची रचना आहे का पाहून घ्या. ही वॉज गिवन अ मर्सिलेस थ्रॅशिंग. त्याला खूप मार देण्यात आलेला आहे ॲट स्कूल. कोणी दिला आहे? दिलेलं नाही. कोण देणार आहे मार? शिक्षक देऊ शकता. म्हणजे करता आपल्याला घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण इथं बाय नाही आहे. म्हणून मग आपल्याला काय करायला लागेल? वॉज गिवन आहे. हे टू बीचं रूप आणि V3 आहे. आता वॉज गिवन आहे तर टू बीचं रूप जर भूतकाळात आहे तर आपल्याला V2 घ्यायला लागेल. म्हणजे आपल्याला गेव असा पर्याय पाहिजे. वॉज गिवन आहे परत पॅसिव्ह झालं. वॉज गिवन आहे पॅसिव्ह व्हॉइस झालं. वॉज गिवन आहे पॅसिव्ह व्हॉइस झालं. गेव कोणी दिलेलं नाही. द टीचर गेव हिम. ॲग्री 2018चा प्रश्न आहे. तिथंच उत्तर आहे बघा. किती मदत आहे त्या प्रश्नामधून. तो आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस देऊन ॲक्टिव्ह व्हॉइस करायला लावतो आहे. ॲक्टिव्ह व्हॉइस करा आणि परत वॉज गिवन करतोय. वॉज गिवन उडवून द्यायचं टू बीचं रूप V3 हे नको पाहिजे. याच्या बदल्यामध्ये आपल्याला V2 वर्ब घ्यायची होती. त्या वाक्याच्या काळानं एकच ठिकाणी आले. करता पण एकच ठिकाणी आला. बघा ना मदत आहे आपल्याला. लक्षात घ्या. आता इथून आपण दुसऱ्या टॉपिकवर चर्चा करतोय जो अत्यंत कोर ग्रामरचा पार्ट आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. खूप मुलं घाबरतात त्याला. डिपार्टमेंटल PSIची तयारी करणाऱ्या मुलांमध्ये पण देखील डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच क्लॉज सिंथेसिस आलं का थोडं त्यांना नकोसं होतं किंवा जाऊ द्या एवढं डीप कोण करत बसेल. पण मित्रांनो असं नका करू. कदाचित तो प्रश्न तुम्हाला जमू शकतोय पण तुम्ही त्याला घाबरून प्रयत्न केला नाही. असं दुर्दैव नको घडायला पाहिजे. म्हणून प्रत्येक याच्याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. सगळा अभ्यास डिटेल स्वरूपामध्ये 42
व्हिडिओ लेक्चरच्या स्वरूपात उत्कृष्ट क्वालिटीमध्ये सगळे बारकावे लक्षात घेऊन त्याचा बेसिक पहिले कवर करून आणि मग डीपमध्ये परम करिअर अकॅडमीच्या ॲपवर टाकलेलं आहे. 999 रुपये त्याची किंमत आहे. ते तुम्हाला कितीही वेळा पाहता येणार आहे. तुम्ही म्हणा सर 16 एप्रिलला परीक्षा आहे, मग कमी दिवस राहिले. अहो मी तुम्हाला सांगतो 999 रुपये तुम्ही कधी आयुष्यात कमवून घ्याल, परंतु त्याच्यातून तुमचे 2-3 मार्क वाढून गेले समजा तर काय सांगावं, नक्की वाढतील. आणि तुम्ही प्रयत्न करताय, तुमच्या प्रयत्नाला त्या व्हिडिओजची, त्या व्हिडिओ लेक्चर्सची जोड होणार आहे. तुम्ही नाही घेतलं ते तरी मी देतच राहणार आहे. ते घ्यावं म्हणून हे व्हिडिओ नाही करत आहे, तर मी कायम याच्यापूर्वी केलं आहे, याच्यानंतर पण करत राहणार आहे. पण नक्कीच तुम्हाला त्याच्याने फायदा होईल, ही गॅरंटी आहे. ही सेट टू मी. आता कोण कोणाला म्हणतं आहे बा, लगेच काय करायचं, आता मोर्चा जो आहे आपला तो लगेच डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचकडे वळवायचा, चेंज व्हायचं, बाहेर निघायचं. असे 100 प्रश्न टॅकल करायचे, एकाच याच्यात अटकून नाही राहायचे. पटकन आपल्या माइंडला पुढच्या प्रश्नामध्ये आपण तयार करायचं आहे. ही सेट टू मी. आता या ठिकाणी मला जर प्रश्नचिन्ह दिसतंय तर माझी नजर जी आहे ना ती आस्क किंवा एन्क्वायरीकडे जाईल. मी सेटचा पर्याय घेणार नाही. नुसतं मी प्रश्नचिन्ह पाहिलं, प्रश्नार्थी वाक्य आहे आणि हा कंबाईन 219चा प्रश्न आहे, याचं मला इनडायरेक्ट स्पीच करायला लावलेलं आहे, तर मी या ठिकाणी काय करेल, सेट नाही घेणार. आस्ट चालेल मला. वाक्य वाचू. ही सेट टू मी. तो मला म्हटला व्हाय डीड यू स्ट्राईक मी. तुम्हाला का मारलं, मला मारलं. कोण म्हणतोय, तो म्हणतोय, म्हणून या मीचा हिम होईल. कोणाला म्हणतोय, तो मला म्हणतोय. यू लिसनर आहे, मग या हा जो यू आहे इकडे येताना आय व्हील. WH वर्ड आहे तर WH वर्डच इथे कंजंक्शन लागेल. डीड आहे, वाक्याचा काळ साधा भूतकाळ आहे तर साध्या भूतकाळाचा पूर्ण भूतकाळ करायचा. डीड उत्तरात कधी देणार नाही. प्रश्नार्थी वाक्यामध्ये जर डू डज डीडने प्रश्न विचारला असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना डू डज डीड कधीच येणार नाही. डू डज असेल तर तो डाऊन साधा वर्तमान काळाचा साधा भूतकाळ होईल. डीड जाऊन हॅड प्लस V3 होईल. म्हणजे या ठिकाणी जो डीड नंतर स्ट्राईक दिला आहे याचा V3 मध्ये रूपांतर होईल, जो स्ट्रक आहे. पहा आता, ही एन्क्वायर्ड टू मी. व्हाय डीडचा डीडच ठेवलेला आहे, कधीच बरोबर येणार नाही. ही एन्क्वायर्ड ऑफ मी. व्हाय आय. बघा या ठिकाणी आय का घेतला, कारण मला बोलला आहे म्हणून यूचा आय झाला. डीड कट करून टाकायचा, हॅड स्ट्रक, आणि मीचा हिम करायचं. हे वाक्य बरोबर दिसतंय. हे का चुकलं, ही आस्क मी व्हाय डीड. डीड डीड पाहिल्याबरोबर बदलूनच टाकायचं, सगळं गणित उडवूनच द्यायचं खडाक्कन. बरोबर उत्तर तुमचं तरंगत बाहेर येतं, लक्षात घ्या. इलिमिनेट करा तरी चालणार आहे. नेक्स्ट पुढे बा. पॉईंट आउट द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. कंबाईन 2019चा प्रश्न आहे. माय मदर सेड टू मालती. व्हाय, परत व्हाय आला, परत प्रश्नचिन्ह आलं. बघा, माय मदर आस्ट सगळीकडे आस्ट आहे. चला, याच्याने काही मदत नाही झाली. आता हा प्रश्न व्हाय आहे आणि हा वेदर वापरतो. एक लक्षात घ्या, जर व्हर्बल प्रश्न असेल किंवा यस नो टाईप प्रश्न असेल तर इफ किंवा वेदर वापरता, दोन्ही एकच आहे. आणि WH टाईप असेल, जो मागचा पण आहे ना हा पण आहे, तर WH टाईप असेल तर तोच WH वर्ड आपल्याला कंजंक्शन घ्यायचं आहे. यू आर. यू कोणाला म्हटलं आहे, मालतीला म्हटलं आहे, तर इथं शी येईल आणि त्या ॲमिदारचा वॉज वेअर करायचा. आणि टुडेचं दॅट डे. आता टुडे मी तर म्हणेल सगळ्यात शेवटचा पहिले स्थलकालवाचक शब्द पाहून घ्यायचा. त्याच्यात जर बदल असेल तर पाहून घ्यायचा. टुडेचा दॅट डे होतो, दॅट डे होतो. हा यस्टरडे केला हे वाचत बसायचं नाही, यस्टरडे केला हे वाचत, हे इथं एनर्जी नाही वाया घालवायची. आता तुमचं उत्तर 2 किंवा 3 मध्ये फिक्स आहे. माय मदर आस्क मालती व्हाय. चालेल. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं चेंज व्हायच्या याच्यात की व्हाय नंतर आपल्याला WH वर्ड नंतर ऑक्झिलरी आली पाहिजे, पण प्रश्न तयार होण्याकरता. पण हे स्टेटमेंट आहे. प्रश्नार्थी वाक्य कोणीतरी सांगितलेलं इनडायरेक्ट स्पीच करताना स्टेटमेंटमध्ये कवर होईल, म्हणून व्हाय वॉज नको पाहिजे. व्हाय शी वॉज. प्रश्न तयार करायचा असेल तर WH नंतर ऑक्झिलरी आहे, प्रश्न आहे. स्टेटमेंट करायचं असेल तर ह्या WH नंतर सब्जेक्ट वर्ब पाहिजे, वर्ब सब्जेक्ट नको. मग हा प्रश्नच होऊन गेला. आणि इथे प्रश्नचिन्ह देऊ नाही शकत आपण, कारण इनडायरेक्ट स्पीचमध्ये कोणाच्या तरी तोंडाचा प्रश्न बोललेला प्रश्न नाही विचारायचा, समोरला सांगायचं आहे ते. म्हणून इथं आपल्याला या WH वर्ड नंतर काय येणं गरजेचं आहे, महत्त्वाचं म्हणजे सब्जेक्ट वर्ब येणं गरजेचं आहे. मागच्या पेजमध्ये बघा, या ठिकाणी जेव्हा आपण ह्या WH नंतर प्रश्न तयार करण्याकरता ऑक्झिलरी आली आहे आणि आपल्या उत्तरामध्ये या WH वर्ड नंतर सब्जेक्ट वर्ब आलेला आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कुठलाही प्रश्न आला कंजंक्शन नंतर सब्जेक्ट वर्ब पाहिजे, वर्ब सब्जेक्ट नको. इनडायरेक्ट स्पीच करताना असं करायचं, ही गोष्ट ध्यानात ठेवा. ठीक आहे, चला पुढे. तर मग तुमचं उत्तर काय आलं? माय मदर आस्क मालती व्हाय वॉज शी ने, व्हाय शी वॉज. जेव्हा तुम्ही इनडायरेक्ट स्पीच करताय लक्षात ठेवा, स्टेटमेंटच्या स्वरूपात करायचं आहे ते.
राज्यसेवा मुख्य 2019चा प्रश्न आहे, कठीण समजला जाणार परीक्षेतला, टॅकल करायचं त्याला. इनडायरेक्ट नरेशन करायचं आहे. डू यू विश, डू आला बघा, प्रश्नचिन्ह येईल पुन्हा इथे कुठेतरी प्रश्नचिन्ह आहे. याच्यातला करता इकडे घेतला आहे बोलणारा, हरकत नाही, तो इकडे घ्यायचा. आता द अकाउंटंट सेड टू द मॅन. आता प्रश्न विचारतो आज तास पाहिजे, क्वेश्चन पण चालेल, आज पण चालेल. इथे काही मदत नाही मिळाली. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला बोललो होतो, जर व्हर्बल प्रश्न असेल, यस नो टाईप असेल तर इफ किंवा वेदर घ्यायचं आहे. मग पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला कंजंक्शन म्हणून इफ वेदर, इथं दॅट पाहिलं, स्टेटमेंटला दॅट वापरता गेलं, इफ चालेल, दॅट आहे. वाचायचं नाही, इफ आहे. 2 इलिमिनेट होऊन जात आहे पटकन. हे अभ्यासाने शक्य आहे, प्रॅक्टिसने शक्य आहे. द अकाउंटंट आज द मॅन, दॅट गेलं. द अकाउंटंट आज द मॅन इफ बरोबर आहे. मग तो त्या माणसाला विचारतोय म्हणून डू यू विश. डू डज डीड उत्तरात येत नाही कधीच, लिहून दिलं आहे बघा इथे. हे पटकन बॅकवर फॉरवर्ड करून पाहून घ्यायचं. डू डज डीड येणार नाही, त्याच्या बदल्यामध्ये V2 घ्यायचा आहे. त्याच्या बदल्यामध्ये V2 घ्यायचा आहे, म्हणजे हा जो ओपन याचा ओपन पाहिजे आपल्याला. इफ ही बरोबर, ओपन नाही, विश मुख्य क्रियापद आहे, विश्ड. बघा मग द अकाउंटंट आज द मॅन इफ ही विश टू ओपन एन अकाउंट, हे बरोबर दिसतं. हे का चुकलं मग? द अकाउंटंट आज द मॅन इफ, इथे यू केलं आहे. प्रोनाऊनमध्ये बदल होणं गरजेचं. यू म्हणजे कोणाला म्हटलं? माणसाला म्हटलं. तर यूचा इथे ही होणं गरजेचं आहे. ठीक आहे, मुख्य क्रियापद विश होती, ओपन नव्हती. मग पर्याय क्रमांक हा चुकला आहे. 2 नंबरचा पर्याय बाहेर आला बघा. येईल उत्तर बाहेर, मदत करता आपल्याला पर्याय, लक्षात घ्या. अजून काही प्रश्न आहेत? जेनी सेड, हा फार इंटरेस्टिंग प्रश्न विचारला होता मुलांनी, पाहिल्याबरोबर सोडून बापरे एवढं कोण वाचत बसेल, एकदा तर वाचा. राज्यसेवा मुख्य 2019चा प्रश्न आहे. जेनी सेड, जेनीनेच हे 4 वाक्य बोलली आहे, त्याचे हे पर्याय दिलेले आहेत 4 आणि मग आन्सर कोड विचारलेला आहे. बघा असा प्रश्न कदाचित एवढा कठीण नाही ना डिपार्टमेंटल PSIला, पण बघून तर घ्या, काम सोपं होईल ना त्याच्याने. जेनी सेड, मुलगी जेनी. माय पॅरेंट्स म्हणजे हर पॅरेंट्स यायला पाहिजे, आर व्हेरी वेल, आरचा वेअर विल. परत जेनी म्हणते आय कांट कम टू द पार्टी टुमारो. टुमारोचं आपल्याला इथं नेक्स्ट डे पाहिजे, इथं टुमारोचं टुमारो ठेवलं, हे कधीच बरोबर नाही येणार, गेलं. 2 नंबरचा पर्याय गलत आहे. आय डोंट हॅव मच फ्री टाईम. जेनी सेड, जेनी सेड. 4थं वाक्य आय विल फोन यू व्हेन आय गेट बॅक. जेनी म्हणते आय, ह्या दोन्ही ठिकाणी शी झाला पाहिजे. मग 4थ्या उत्तरात शी सेड दॅट शी वूड नॉट फोन यू व्हेन, इथं आय केलेलं आहे, तर आयच्या बदल्यामध्ये आपल्याला शी पाहिजे कारण बोलणारी मुलगी, हे पण गलत आहे. आता उत्तर चेक करू. जेनी सेड माय पॅरेंट, जेनी म्हटली की तिचे पॅरेंट म्हणजे हर पॅरेंट्स होतील, ॲमिदाचा वॉज वेअर, हे वाक्य बरोबर आहे. आय कांट कम, जेनी सेड दॅट शी, कॅनचा कुड केलेला आहे, कुड नॉट कम टू द पार्ट टुमारो. टुमारोमुळे चुकून गेलं, लक्षात घ्या, इथं गलत आहे, वाचायला नाही पाहिजे होतं, वेळ गेला आपला. 3रं जेनी सेड, जेनी सेड दॅट आय डोंट हॅव, डोंट हॅव आहे, डोंट हॅवचा हॅड झालेला आहे आणि नोचा नो इथे कवर केला आहे, नॉटचा. चालेल आहे वाक्य, हे पण बरोबर आहे. म्हणजे वाक्य बरोबर आहे आपलं पहिलं आणि 3रं, चुकलेलं आहे 2रं आणि 4थं. आता विचारलं काय आहे बघा, 1 and 2 आर इनकरेक्ट, सगळीकडे इनकरेक्ट आहे. आता इनकरेक्ट कोणतं? 1 and 2 नाही, इनकरेक्ट 2 आणि 4 आहे. 2 and 4 आर इनकरेक्ट. करेक्ट शोधाच्या मागे लागू नका, सगळे इनकरेक्ट 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 आहे. काय विचारलं ते पाहून घ्याल का नाही? किती एक्साइटेड असला तुम्ही, किती टेन्शनमध्ये असला तरी करेक्ट इनकरेक्टचा फरक दिसलाच पाहिजे तुम्हाला, नाही तर मजा नाही ना. मग जे आहे ते तर दिसलं पाहिजे का नाही? पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, आय सेड टू हर विल यू. परत प्रश्नार्थी, हे का घेतलं ना, किचकट असतात हे प्रश्न म्हणून हे जास्त घेतली. तर जरी तुम्हाला W दिसत असला, हा WH टाईप नाही आहे. विल ही ऑक्झिलरी वर्ब, व्हर्बल आहे, इफ किंवा वेदर पाहिजे. यू हा नेहमी रिसिव्हरवर बांध सोडायचा. हरचा इकडे येताना शी घ्यायचा. मी म्हणजे मला, कोण म्हणतं? मीच म्हणतोय. बोलणारा आय असेल तर आय मी मायमध्ये बदल होणार नाही, तर मीच पाहिजे. आणि ह्या ऑक्झिलरी आणि सब्जेक्टचा, सब्जेक्ट आणि ऑक्झिलरी बदल करायचा आहे. विलचा वूड व्हायला पाहिजे, कंजंक्शन इफ किंवा वेदर पाहिजे. हे सगळं ज्याच्यात घडून येईल ते उत्तर बरोबर आहे. आय सेड टू, सेड टू कधीच नाही घ्यायचा कारण की प्रश्नचिन्ह आहे, तर सेड टू नाही चालणार. आय आस्क्ड हर वेदर, बरोबर आहे. शी, कारण यू तिला म्हटलंय म्हणून शी. वूड, टीच, मीचा बदल नाही होणार, मीच राहील, हे बरोबर दिसतं. हे का चुकलं मग? आय आस्क्ड दॅट घेतला, दॅट पाहिल्याबरोबर, दॅट पाहिल्याबरोबर खडाखड उडवायचे पर्याय, कारण प्रश्नार्थी वाक्याला दॅट चालत नाही, टोल्ड चालत नाही, आस्क्ड पाहिजे. प्रश्नार्थी वाक्याला रिपोर्टिंग वर्ब आस्क्ड, कंजंक्शन इफ किंवा वेदर जर व्हर्बल टाईप असेल तर, आणि याच्यानंतर सब्जेक्ट वर्ब पाहिजे, म्हणून आपण हा वेदर नंतर सब्जेक्ट वर्ब घेतला आहे.
हे कायम लक्षात ठेवा हां. नेक्स्ट पुढे चूज द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन निवडायला लावलं. MPSC मेन 2018चा प्रश्न आहे. हरी सेड टू हिम आय शाल, हे स्टेटमेंट आहे. आता इथं टोल्ड चालेल, सेड टूचं टोल्ड, कंजंक्शन दॅट चालेल. टुमारोचा मात्र द नेक्स्ट डे किंवा द फॉलोइंग डे बाय, टुमारोचा टुमारो आहे, कधीच वाचायचं नाही, हे नाही चालणार. नेक्स्ट डे चालेल, नेक्स्ट डे चालेल. इथं टुमारो उडून टाकलं आहे, डायरेक्ट खटाक करून टाकलं, आयोगाचं आहे ते वाक्य, हे पण नाही वाचत बसायचं. आता तर पर्याय 1 येईल किंवा 3 येईल. बघा काहींचं म्हणणं असं पण पडलं की सर आम्हाला हे सोडवायला वेळ देत चला. आता वेळ कुठून देणार ना, हे मी तुमच्याशी डिस्कस करतो आहे, आणि वेळ देऊन तुम्ही सांगणार कोणाला आहे. मग काही मुलं काय करतात, हे व्हिडिओ पाहताना तेवढा पॉज करून घेतात, चला बॉस सर पटकन उत्तर सांगून देत आहे, तर ते पॉज करता आणि नंतर मग त्याचं उत्तर पाहतं. तसं करा मग, नाही तर व्हिडिओ लेंथ लांबेल, मग तर तुम्हाला वेळ नाही ना. म्हणून मग या पद्धतीने मी पटकन एक्सप्लेन करतो, जेणेकरून तुमच्या कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कसं देता येईल हा माझा प्रयत्न आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही तिथं पॉज करून घ्यायचं. हां, बरेच मला फोन आले की सर याचं उत्तराला मला वेळ दिली, तर म्हटलं बाळा ते लांबेल ना, मग ते लांबू नये म्हणून मी या ठिकाणी काय केलेलं आहे, आपण ते पॉज करू शकता तुम्ही. चला आता पॉज झालेत, मग सर सांगतील तेव्हा सांगतील उत्तर. ही सेड टू हिम आय शाल, इथं आज बीस काहीच घ्यायचं नाही, टोल्डचे पर्याय चालतील. हा सेड टूचा टोल्ड केलेलं नाही, गेलं, आणि इथं ते त्याच्यामुळे गेलेले. आता पर्याय फक्त 1 आणि 3 वाचायचा. हरी तो काय पहिले वाक्य तर वाचून घेऊ. हरी सेड टू हिम आय शाल नॉट कम टू यू टुमॉरो, मी तुझ्याकडे येणार नाही. यू जर क्रियापदानंतर आला तर हा लिसनर जसाच्या तसा घ्यायचा, कारण त्याच्याकडे आय हरी बोलतोय म्हणून इथं आयचा बदल ही मध्ये विल, शाल विलचा वूड होतो, लक्षात घ्या. शूड होत नाही, शूड केला तर घ्यायचा नाही, इथं करून दिला होता. मग हरी टोल्ड हिम दॅट बरोबर आहे, ही बरोबर आहे. वूड नॉट कम, शाल विलचा वूड नॉट बरोबर आहे. कम टू हे बरोबर दिसतं, मग हे का चुकलं. हरी टोल्ड हिम दॅट ही वूड नॉट गो. हां, आता इथं बघा एक काय जबरदस्त आयोगाने फॉलो केला आहे. कम जो आहे तर हा इनडायरेक्ट स्पीच करताना गोमध्ये होतो, कारण काय माहिती का अर्थाच्या दृष्टीने. बघा हरी सेड टू हिम, हरी त्याला म्हटला आय शाल नॉट कम टू यू टुमॉरो, मी तुझ्याकडे उद्या येणार नाही. तो आमने सामने डायरेक्ट स्पीचमध्ये म्हणतो मी तुझ्याकडे येणार नाही, आणि हे कोणीतरी सांगेल तर मी तुझ्याकडे किंवा त्याच्याकडे जाणार नव्हता, म्हणजे कमचा गो करायचा आहे, लक्षात घ्या. म्हणून जर तुम्हाला हे जरी वाटत असलं की बरोबर आहे, मात्र मग कमचा गो हा जुना एक ट्रॅडिशनल नियम आहे, तो इथं आयोगाने फॉलो केला आहे. तर हरी टोल्ड हिम दॅट ही वूड नॉट गो, कमचा गो करायला लागेल आपल्याला. 1 पेक्षा 3ला प्राधान्य दिलं पाहिजे. किचकट स्वरूपाचं वाक्य होतं, असू द्या. नेक्स्ट, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन टू इनडायरेक्ट स्पीच. ही सेड द हॉर्स डाईड इन द नाईट. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला आणि माझ्याशी जर तुम्हाला संवाद साधायचा आहे तर 100% तुम्ही मला ह्या नंबरला कॉल करायचा, बिनधास्त करायचा. मी जर नाही उचललं तर समजून घ्यायचं मी काहीतरी कामात बिझी आहे. व्हॉट्सअपला तुम्ही मला कॉल करायचा, मेसेज द्यायचा, प्रश्न टाकायचा, समस्या मांडायची, मी नक्की उत्तर देईल तुम्हाला. हा नंबर लक्षात घ्या. टेलिग्रामचं चॅनल तयार केलेलं आहे मी, त्याच्यावर मी दररोज काही ना काही प्रश्न टाकतो, कठीण प्रश्नांची ॲनालिसिस पण देत असतो. ते पण टेलिग्रामचं चॅनल तुम्हाला जर पाहिजे असेल जॉईन करण्यासाठी तर या व्हॉट्सअप नंबरला तुमचं नाव टाका आणि मी तुम्हाला त्या ठिकाणी टेलिग्रामची लिंक देईल. कुठलीही अडचण तुम्हाला मला विचारावीशी वाटली तर तुम्ही मला कधीही विचारू शकताय, परीक्षा होईपर्यंत, परीक्षेनंतर पण मी तुमच्यासोबत आहे. ही सेड द हॉर्स डाईड, डाईड बघा V2 आहे, साधा भूतकाळ आहे, साध्या भूतकाळाचा पूर्ण भूतकाळ होतो, म्हणजे आपल्याला हॅड डाईड असा पर्याय पाहिजे. मग हरी सेड आपलं ही सेड दॅट द हॉर्स डाईड, काळ बदललेला नाही, हे वाक्य नाही येणार. सेज, इथं सेड इन द सेज करून दिलं, असं कधीच नाही येणार. ही सेड दॅट द हॉर्स वॉज नाही येणार. ही सेड दॅट द हॉर्स हॅड डाईड, हे बरोबर येईल. आता पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, या पद्धतीने पटकन उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. बघा मेन्स 2018चा प्रश्न आहे. हां, कुठल्या मेन्सचा आहे काही दिलेलं नाही, मिक्स होऊन गेलं ते. ठीक आहे. द नर्स सेड टू अस, प्लीज, प्लीज आला 100% रिक्वेस्टेडचाच पर्याय घ्यायचा, आज्ञार्थी वाक्य आहे, आणि या वेटला इथे टू लावायचा. इनडायरेक्ट नरेक्शन करताना हा प्रयत्न करावा लागेल तुम्हाला. ॲग्री 2018चा प्रश्न आहे. द नर्स टोल्ड, टोल्ड चालेल आपल्याला, अर्ज पण चालेल, पण टोल्डपेक्षा पण काय चालेल, प्लीज आहे तर रिक्वेस्टेडचे पर्याय शोधायचे. अर्ज पण चालेल, अर्जचा अर्थ होतो कळकळीची विनंती, अर्ज पण चालेल. इन्स्ट्रक्टेड पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण बाकीचं पहिले पाहून घ्यायचं. पण मग प्लीज येतं, मग थोडं इन्स्ट्रक्टेडला पण बाजूला सोडून द्यायचं, जाऊ द्या. द नर्स टोल्ड अस टू वेट आउटसाईड द रूम, बरोबर आहे. द नर्स अर्ज्ड अस टू वेट, हे पण बरोबर आहे. दोघांपैकी एकच निवडायला लावलं असतं तर मग कदाचित आपण नाही, हे तर टोल्डमुळे गेलं. द टोल्ड अस पण बरोबर होतं. द नर्स टोल्ड अस
टू वेट आउटसाईड, टोल्ड पण चालेल, टोल्डने अडचण नाही. द नर्स रिक्वेस्टेड अस टू वेट, हे पण चालेल. द नर्स इन्स्ट्रक्टेड, पण पर्यायामध्ये आपल्याला एकच नाही निवडायचं. एक निवडायचं असेल तर रिक्वेस्टेडचा जास्त बरोबर होता, अर्जचा पण बरोबर होता. पण मग अनेक पर्याय जर तो देतोय आपल्याला निवडायला तर आपल्याला विचार करायला लागेल. द नर्स इन्स्ट्रक्टेड म्हणजे सूचना दिली आहे टू वेट आउटसाईड, चालेल. सगळेच वाक्य बरोबर आहेत. हां, सगळेच वाक्य बरोबर आहे, काही चुकीचं नाही. पण एकच निवडायचं असतं तर कदाचित इन्स्ट्रक्टेड बाजूला ठेवलं असतं आपण, कारण की रिक्वेस्टेड सगळ्यात जास्त बरोबर आहे. टोल्डपेक्षा मग रिक्वेस्टेड निवडलं असतं प्लीजमुळे. टोल्ड चुकीचा नव्हता आणि अर्ज तर आहेच, कारण त्याचा अर्थ कळकळीची विनंती. मग सगळेच बरोबरचा पर्याय घ्यायला लागेल. असं पण आहे, होऊ शकतं एखाद्या आज्ञार्थी वाक्याला. द मॅनेजर सेड टू द कस्टमर, मॅनेजर कस्टमरला म्हणाला हॅव यू बॉट द प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रोजेक्ट रिपोर्ट आणला आहे का तुम्ही. ASO डिसेंबर 2017चा प्रश्न आहे. आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन याच्यात निवडायचं ऑफ द अबो सेंटेन्स. तर काय झालं बघा या ठिकाणी. द मॅनेजर सेड टू द कस्टमर, मॅनेजर कस्टमरला म्हटलं हॅव यू बॉट. हा यस नो टाईप प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याला इफ घ्यायचा आहे किंवा वेदर पर्याय घ्यायचा आहे, इफ किंवा वेदर घ्यायचं आहे. मग द मॅनेजर आज चालेल. आपला प्रश्न आहे द कस्टमर वेदर, वेदर बरोबर आहे. हॅव यू कस्टमरला म्हटल्यामुळे ही. आता हॅवचा प्रेझेंट परफेक्ट आहे, पास्ट परफेक्ट करायचा, हॅड ब्रॉट पाहिजे, हे गेलं. द मॅनेजर आज द कस्टमर वेदर ही हॅड ब्रॉट, हे चालेल. हे का चुकलं. द मॅनेजर आज द कस्टमर दॅट, दॅट कंजंक्शन नाही चालणार, दॅट आणि इफ दोन होऊन गेले, चुकीचं झालं. हे का चुकलं असेल. द मॅनेजर आज द कस्टमर वेदर ही बॉट, हा काळ नाही बदलला आहे, बदलला पाहिजे ना. या ठिकाणी काय आहे हॅव आणि V3 आहे, प्रेझेंट परफेक्ट आहे, हॅड V3 पाहिजे. एकच ठिकाणी घडून आलं ते. इथे पण हॅड V3 होता, पण याने दोन कंजंक्शन देऊन द्या, हॅड V3. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, 2 प्रश्न बाकी आता शेवटचे. चूज द राईट ऑप्शन, करेक्ट आपल्याला ऑप्शन द्यायचं आहे. टू कन्वर्ट द फॉलोइंग इन टू इनडायरेक्ट स्पीच. परत हॅव यू फिनिश, तसंच वाक्य आहे बघा. युअर लेसन हरी, याच्यामध्ये लिसनर बाजूला टाकून दिलं आहे. हरी तुझा लेसन पूर्ण केला आहे का हरी. कोण म्हटलं. सेड मिस्टर शर्मा टू इज सन, म्हणजे त्याच्या मुलाचं नाव हरी आहे. मेन्स असिस्टंट काय टॅक्स असेल 2017चा प्रश्न आहे. मग मिस्टर शर्मा सेड टू नको पाहिजे, प्रश्न विचारला तर आस्ट पाहिजे, एन्क्वायर्ड चालेल. मिस्टर शर्मा आस्ट इज सन हरी वेदर, इफ किंवा वेदर बरोबर आहे. हॅव यू, हरी मुलगा आहे म्हणून ही. हॅव यू हॅड फिनिश्ड युअर लेसन, म्हणजे हरीचं लेसन, हिज लेसन, 3 नंबर बरोबर आहे. हे का चुकलं. मिस्टर शर्मा एन्क्वायर्ड ऑफ हिज सन हरी दॅट नाही चालणार, प्रश्नार्थी वाक्याला दॅट चालणार नाही. इफ किंवा वेदर, WH असेल तर WH वर्ड. बघा काय लक्षात येतं, सगळा अभ्यास केलेला असेल तुम्ही तर हे तुमच्या लक्षात येईल. शेवटचा प्रश्न आहे हा. चेंज द फॉलोइंग इन टू इनडायरेक्ट स्पीच. ही सेड टू हिम आय नो यू, ही सेड टू हिम स्टेटमेंट आहे. आता मग इथं टोल्ड व्हायला पाहिजे, टोल्ड कुठेच नाही. आता नाही केलं तर ठीक आहे, आता सेड टूने काम भागवून घ्यायचं. लिसनर सेम आहे, दॅट कंजंक्शन सेम आहे, इथपर्यंत काहीच चुकी नाही केली वाक्यामध्ये. ठीक आहे. आय नो म्हणजे V1 आहे, सिम्पल प्रेझेंट V1 VHचा सिम्पल पास्ट विल, नोचा न्यू झाला पाहिजे. आय न्यू हिम, आता आय कोण बोलतं आहे, मूळ वाक्य काय. शी सेड टू हिम आय नो, आय म्हणजे ती बोलते म्हणून आयचा आय नको पाहिजे, हे गेलं. आयचं आपल्याला शी पाहिजे न्यू. आणि यू कोणाला म्हटलं जातं आहे, जो ऐकतोय त्याला म्हटलं जातं. क्रियापदानंतर यू आला तर हिम जसं तसं घ्यायचं आहे, इथं मी घेतलं, हे गेलं. आता शी सेड टू हिम दॅट, शी कारण ती बोलते ना, आय ती म्हणते म्हणून शी. नो यू मी तुला जाणते व तुला ओळखते, तुला म्हणजे कोणाला, त्याला, जो माणूस होता त्यावेळेला. मग दॅट शी न्यू हिम, हे बरोबर आहे. हे का चुकलं असेल इथं. यस, काळच बदलला नाही. काळ केव्हा बदलत नाही माहिती आहे का. ही रिपोर्टिंग व प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्समध्ये असेल तर आपण प्रत्येक वाक्यात काळ का बदलला, कारण की ती पास्ट टेन्समध्ये, प्रेझेंटमध्ये किंवा फ्युचरमध्ये असेल, रिपोर्टिंग वर्ब म्हणतात त्याला, तर त्या ठिकाणी काळ बदलला नसता. अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये सेट 2 मध्ये आपण 22 प्रश्न डिस्कस केले. आपण सेक्शनल टेस्ट घेतली, आपण दोघी प्रकारचे टेस्ट घेणार आहेत, सर्वसमावेशक पण घेणार आहे आणि सेक्शन वाईज पण घेणार आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डिस्कस करणं हे अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी वाटलं मला, म्हणून ते डिस्कस केलं आहे. मुलांच्या जशा सूचना मला येत आहे त्या पद्धतीने मी या ठिकाणी हे सगळं देण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा, कॉमेंट करा, त्याच्यावर काय वाटतं तुम्हाला त्याचं मत तुम्ही नोंदवा.
चॅनलला सबस्क्राईब करा नसेल केलं तर, बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे व्हिडिओ ॲटोमॅटिकली तुम्हाला मिळतील. आणि कोर्स परचेस करायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे मी. टेलिग्रामची पण लिंक टाकून देणार आहे. ज्याला जॉईन करायचं असेल त्यांनी 100% जॉईन करा. फायदा होईल म्हणजे होईल. परीक्षेला शुभेच्छा. थँक्यू.